आपल्यासोबत योगेश सागर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल सर, विधानसभा अध्यक्षासाठी तुमचं नाव देखील चर्चेत पाहायला मिळत आहे, कशा प्रकारे बघताय? आनंद आहे? विधानसभेचा अध्यक्षपद फार मोठं पद आहे। पक्ष या संदर्भात जो काही निर्णय करेल त्या निर्णयाला आपण सन्मान करूया। जेव्हा 3 पक्षाची सरकार असते तेव्हा आपल्या अपेक्षाला, आपल्या महत्त्वाकांक्षेला मर्यादा ठेवाव्या लागतात समयानुकाल, आणि संतोषाने राजकारण पुढे करायचं असतो। त्यामुळे ऐकायला बरं वाटते, मनात उत्सुकता असते, परंतु पक्ष जो निर्णय करेल तो निर्णय आपल्या सगळ्यांना, आमच्या सर्वांना मान्य असतो। दुसरीकडे पाहायचं तर आज मरकटवाडीमध्ये शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, असे काही नेते पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात ईव्हीएमला विरोध होताना पाहायला मिळतो आहे विरोधकांकडनं। कशा प्रकारे बघताय? काल शपथ देखील घेतलेली नाही, आज ते शपथ घेणार आहेत। एकूणच या राजकारणाला कशा प्रकारे तुम्ही बघता? शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचं फार मोठं नेतृत्व आहेत आणि मरकटवाडीला आज जात आहेत शरद पवार साहेब। हे एक्सक्यूज शोधत आहेत, ते खापर कोणावर फोडायचं, जनमताचा अनादर करायचा, विधानसभेमध्ये शपथ न घेऊन जनमताचा अनादर करून मग खापर कोणावर फोडायचं, तर ते आता ईव्हीएमवर खापर फोडत आहेत। माननीय पवारसाहेबांनी अगोदरही ईव्हीएमवरती स्वतःचं मत व्यक्त केलं होतं। ईव्हीएमवरती जेव्हा लोक शंका करायचे तेव्हा पवारसाहेबांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। आज पवारसाहेब वेगळ्या भूमिकेवर आहे, कारण त्यांना 10 सीट मिळाल्या। एवढ्या मोठा पक्षाचे नेते होते, पक्ष फुटला, लोक वेगळी गेली। अजितदादाच्या पक्षाला 41 जागा मिळाली, पवारसाहेबाच्या पक्षाला केवळ 10 जागा मिळाली। हा फ्रस्ट्रेशन आहे। हा फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी कुठेतरी डिस्पोजल वाल्व लागतो। हा मरकटवाडीला जाऊन ते डिस्पोज होतील असं माझा अंदाज आहे। हा बिलकुल लोकमताचा अनादर आहे। शपथ न घेणे हाही लोकमताचा अनादर आहे। महाराष्ट्राच्या विधानसभासारखा पवित्र जागेवरती लोकांचा मताचा अनादर करणं, याचा उत्तर लोक पुढच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्थेचा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडीला देणार। शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये एक मेळावा ठेवला आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी जी आहे ती आपल्याला कर्नाटक सरकारकडनं केल्याचं पाहायला मिळतं आहे। कुठेतरी गळचेपी होते महाराष्ट्र मराठी माणसाची? निपाणी असेल, बेळगाव असेल, अशा ज्या प्रदेशामध्ये बहुसंख्यक मराठी भाषिक आहेत, त्यांचा मताचा अनादर हे कर्नाटकची सरकार करत आहेत। पुढच्याही सरकारने समजा काही पावलं उचलली असेल तरी अशा प्रकारचा ठोस की मराठी भाषिक नेत्यांना येऊ देणार नाही असं कधी धोरण झालं नाही आहे। हे कर्नाटकची काँग्रेस सरकार आहे। या काँग्रेस सरकारची नेहमी नियत राहिलेली आहे अशा पद्धतीने गळचेपी करायची आणि हुकुमशाही चालवायची। हा काँग्रेसचा हुकुमशाहीचा इतिहास आहे आणि त्यामुळे त्याचा निषेध करतो आहे। आणि निश्चितपणे कर्नाटकच्या सीमाविवादामध्ये निपाणी असेल, बेळगाव असेल, या महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। कानूनी लढाई चालू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। मला विश्वास आहे सरकार याच्यामध्ये महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची लोकांची लोकभावना जिंकणार आणि कर्नाटकच्या सरकारला उत्तर योग्य पद्धतीने मिळणार। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।